भारत देशी झाले विदेशी आणि विदेशी झाले भारत देशी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की स्पष्टीकरण तुम्हाला करून देईनच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं पाहिलं तर हा व्हिडिओ पहा. हा एकच असा व्हिडिओ नाही, अनेक व्हिडिओ आहेत उदाहरण देण्यासारखे. मुंबई सेंट्रल आता हा सुशिक्षित आहे, या देशातला म्हणजे भारत देशातला युवा आहे तो. बघा ना, बोलण्याची रगेली, मस्ती, मुजोरपणा. मुंबईत राहतो, आलाय कुठून? भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, एखाद्या राज्यातून आला ना तो पोट भरण्यासाठी. पण मराठी भाषेविषयी इतका तिरस्कार, मराठी संस्कृती परंपराविषयी इतका तिरस्कार, इतकी नफरत का? प्रश्न कधी कधी असा निर्माण होतो. आज अनेक उदाहरणं आहेत व्हिडिओचे ज्या माध्यमातून महाराष्ट्राचा पाणउतारा, मराठी भाषेचा अपमान, मराठी माणसाचा अपमानसुद्धा होत असताना आपल्याला दिसून येतो. आज मी भारतीय नागरिक आहे, या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलो. भारतीय नागरिक आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोक जे महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहून मराठी भाषेविषयी जे मनात तिरस्कार निर्माण करतात, गैरसमज निर्माण करतात, तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे. व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर काय वाटतं की हा महाराष्ट्र भारत देशामध्ये येतो का नाही? जर हा महाराष्ट्र भारत देशामध्ये आला असता तर अशा प्रकारचा नालायकपणा, अशा प्रकारचा तिरस्कारपणा ह्या माणसांनी केला नसता. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा माणूस मराठी भाषेचा द्वेष, महाराष्ट्राचा अपमान करत आहे. मग हा भारत देशी आहे की विदेशी आहे? हा भारतातला आहे का? जर हा भारतातला असता आणि महाराष्ट्र जर भारतामध्ये आला असता तर यांनी सर्वप्रथम यांनी काय केलं असतं? या भारत देशामध्ये राज्य म्हणून, महाराष्ट्र राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यावर याचं प्रेम असतं. हा असा मस्तीखोर अशा माध्यमातून बोलला नसता. नालायकीपणा या भूमिकेतून त्याने अशी भूमिका केली नसती. हा महाराष्ट्र कुठं येतो? म्हणून प्रश्न असा निर्माण होतो, जी माणसं भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यावर प्रेम करत नाहीत, ती माणसं भारत देशावर प्रेम करू शकतात का? आता दुसरा व्हिडिओ पहा. मी काय सांगितलं, टायटल काय? भारत देशी झाले विदेशी आणि विदेशी झाले भारत देशी. पहा दुसरं टायटल. हे दुसरा व्हिडिओ पहा, नागालँडचा. महिला बघा कशी सुंदर मराठी गाणं बोलत आहे. काय करायचं होतं तिला? असा एक अनेक व्हिडिओ इंडियन आयडलच्या मंचावर सुद्धा एका अमेरिकन 4-5 महिलांनी गाणं, मराठी गाणं बोलत. मला जाऊ दे ना घरी, आता वाजले तर 12. इंडियन आयडलच्या मंचावर न चुकता सनसनी सुरीली आवाजामध्ये गाणं बोललेले तुम्ही सर्च करू शकता. त्या नागालँडच्या महिलांनी सर्वप्रथम मराठी गाण्याचा वर्षाव स्वतःच्या बघा. म्हणजे सर्वप्रथम विदेशी लोक भारत देशातल्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती भाषेवर प्रेम करतात आणि भारत देशातले नालायक लोक मराठी भाषेचा तिरस्कार करतात. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मला असं वाटतं की भारत देशी झाले विदेशी आणि विदेशी झाले भारत देशी. थँक्स लॉट. धन्यवाद.